चलिए यहाँ पर किशोर दादा चंद्रकांत माथेशव इनकी तरफ से देखिए यहाँ से जो बॉल की देखिए यहाँ पर जितने भी बॉक्स हैं दिया गया है उनकी तरफ से। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। टच का बॉस बात करेंगे यहाँ से। सिद्धि करोले ऑन टॉस डिसाइड टू फर्स्ट बॉल्स। पहली गेंद देखिए यहाँ पर से कट के लिए यहाँ पर कली के रीजन पर खेलना चाहते थे। पिछले मैच के देखिए शिवम की बात करेंगे, मैन ऑफ द मैच बने थे। चलिए सिद्धिविनायक भिंगारी, कुणाल जी, रघु जी कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। सुपर 6 में पहुंचने वाली छठी टीम पहुंच गए। बहुत बढ़िया देखिए यहाँ से पिछला मैच है देखिए यहाँ पर एकदम कांटे का मुकाबला हुआ, लेकिन आखिरकार देखिए जीत है और सुपर 6 में पहुंच जाना मतलब आपने चेतनेश्वर खुटारी देखिए इस ट्रॉफी तक पहुंच गए। 6 प्राइज है और जिसमें सुपर 6 तक आपका सीरीज के लिए रन गिनती किया जाएगा। चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा ध्यान रखना होगा, सिद्धिविनायक भिंगारी टीम और श्याम स्पोर्ट्स रोडपाली के बीच में। जयदास जी देखिए यहाँ पर लगातार जानकारी देते हुए। आज ये आवाज देखिए आपको बार बार सुनने में मिलेगा, पटाखों की आवाज। अपील तेज है लेकिन खारिज किया गया यहां से इस अपील को। लिखपाई से रन आता हुआ और इस मैच में देखिए खास करके अंपायरिंग के काम करने के लिए नीलेश जी मात्रे और उनके साथ मयूर जी मात्रे देखिए यहां से इस मैच में अंपायरिंग के काम निभाते हुए। चलिए यहाँ पर बात करेंगे श्री चेतनेश्वर खुटारी टीम आज अच्छी क्रिकेट की दुनिया में देखिए पहचान बनाए हैं और इस टूर्नामेंट देखिए लगातार 7 डे और देखिए हर मैच यहाँ से 5 ओवर का देखने को मिला है। तो चलिए थोड़ा समय को ध्यान रखना होगा हर टीम को, क्योंकि सुपर 6 का देखिए तीनों मैच ये तो तय हो गया 5 ओवर का खेला जाएगा, लेकिन इस मायना ये रखिएगा कि आगे की जो 2 मैच रहेगा सेमीफाइनल फाइनल, उसके लिए समय बचाना बहुत जरूरी हो जाएगा। चलिए इसी बीच घुमाशेठ माथुरी साहब देखिए तशरीफ रखते हुए, स्वागत है उनका भी। तो चलिए इस वक्त बात करेंगे टोटल की बात करेंगे। एक ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 7 रन बनाए हैं और यही वो मैच बहुत बड़ा मैच इसलिए कहा जाएगा कि ये आखिरी जो आपको मौका रहेगा, जो सीरीज लीजिए, बैटर लीजिए, बॉलर लीजिए, जो रेस में आपको भागना है ना, ये आखिरी मैच है। रोशन जी आपका स्वागत है। उंगली पे चोट लगी है और हमेशा देखिए ये युवा खुद भी देखिए ये भी ऐसा नहीं, रोशन भी अभी भी युवा है लेकिन बहुत सारे क्रिकेट बहुत दिन खेलने के बावजूद एक लेजेंड की भूमिका कह सकते हैं और आज भी देखिए पूरा युवा खिलाड़ी को स्वर्गीय प्रभाकर आंसू पाटिल जैसा गया एक बड़ा वीक नाइट है। 2 दिन पीछे भी निश्चित रूप से योगेंद्र दादा निश्चित रूप से उनसे मुलाकात हुआ था। योगेंद्र दादा पाटिल लीजिए, हनुमान पाटिल सब लीजिए और सिद्धि करोली कहा जाए तो 2 खूबसूरत आवाज देखिए। एक हमारे करीब इस वक्त देखिए योगेश मणिवी सर पनवेल समालोचक एसोसिएशन से उपाध्यक्ष, त्यांच्या सोबत आदेश पाटिल। चलिए और उसके साथ देखिए पूरे ग्रामस्थ मंडल देखिए, क्योंकि ग्रामीण कहा जाए तो पूरी गांव आपके साथ
और ये चलिए मिड ऑफ की ऊपर से खेला, थोड़ा सा जगह बनाकर रूम बनाकर डीप लॉन्ग अप तैनात था, लेकिन बन गए दर्शक दे देना चौका। और भाई देखिए बात करेंगे सबके दिलों में राज है, सॉन्ग आपने सुने निश्चित रूप से। और ये चलिए भाई बात करेंगे यहाँ पर और एक अच्छा गेम निकलता हुआ, और यही काम करनी होगी आपको, चाहे बल्लेबाजों से बचे तो बेहतर है, सबसे अच्छी बात है। चलिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 11 रन तक पहुंचता हुआ। इनिंग ब्रेक में देखिए सिद्धिविनायक भिंगारी टीम के कप्तान से, हम स्पोर्ट्स है रोडपाली टीम के कप्तान से। पिछला मैच देखिए एकदम करीब आ गया था, एक गेंद 3 की जरूरत थी, लेकिन कल जो नाइट उस सारली पर हुई थी, बदले की भावना को लेकर इस मैदान में उतरा था सिद्धिविनायक भिंगारी टीम है। टारगेट इतना बड़ा तो नहीं सामने था, लेकिन मुश्किल बन गया था, क्योंकि आजकल कोई भी टारगेट है आसान नहीं रहता। ये चलिए जगह से खड़े खड़े स्लोक स्वीप खेल रहे हैं, यहाँ से फाइन लेग एकदम खुला है, लॉन्ग लेग एकदम खुला है, और आता हुआ 4 रन। चलिए यार प्रीतम प्यारे, चलिए और एक देखिए कवर ट्रैप यहां से खेलते हुए, जब तक डिप कवर से देखिए गेंद आता, रन कंप्लीट करते हुए। अच्छी देखिए माइंडसेट गेम। वैभव दादा स्वागत है आपका निश्चित रूप से। चलिए ब्लैक स्क्रीन हम देख सकते हैं जिस इंक से अभी बल्लेबाजी हो रही थी, और जो पर्दे के आगे बैठे हैं दर्शक समर्थक खिलाड़ी जो कोई भी लीजिए, उनसे गुजारिश करना चाहेंगे स्क्रीन के बाजू में जाइए, क्योंकि आज टूर्नामेंट का फाइनल डे देखिए, दूर दूर तक इस मैच को दिखाया जा रहा है, कहीं ऐसा ना लगे कि मैदान के अंदर बैठे हैं। सेशन देखिए बात करेंगे ब्लैक स्क्रीन के सामने नवनाथ दादा सालून के देखिए पिछले मैच में शुभकामना भेजे, टीम की तारीफ की, नावाली टीम की, एक लेजेंड खिलाड़ी। माइंडसेट गेम शिवम ने पिछले मैच में खेले थे, मैन ऑफ द मैच बने थे, और उनके साथ देखिए राहुल ने जाकर पावर हिट फिनिश किया था, लेकिन बादल देखिए फिर से एक बार अच्छे गेंद पर साथ है। बहुत बढ़िया देखिए क्राउड यहां से धीरे धीरे पेक होता हुआ। 12 गेंद पर 29 रन बनाए थे। शिवम की बात करेंगे, शिवम गुंदली देखिए, और उसके साथ देखिए बात करेंगे एक शिवम गुंदली और एक शुभम गोंदली बामन डुंगरी, बड़े अच्छे देखिए ओपन करते हुए। वो लेफ्टी हैं, ये राइटी हैं, लेकिन तुलना किया जाए तो अच्छी देखिए गेंदबाजी से यहाँ पर शिवम ने प्रभावित किया था। पिछले मैच में 2 सफलता हासिल किए थे, लेकिन इस मर्तबा देखिए पहले बल्लेबाजी, इस बार देखिए जड़ में रखे थे यहाँ पर एक अनुभव गेंदबाजी, कहते ना एक्सप्रेसिव बेस्ट टीचर संदीप पाटिल, हमेशा विकेट टेकर गेंदबाजी में इनका नाम आता है। जब जब ब्रेक थ्रो की जरूरत होती है सिद्धि करोले टीम को ये दिलाते हैं, लेकिन आज क्या यहाँ पर जो साझेदारी यहाँ पर एकदम से देखिए एक अच्छा बनते जा रहा है, क्योंकि इतना तो अभी तक कहेंगे घातक नहीं बने हैं, लेकिन एक अच्छी समझ वो उसका साझेदारी चल रहा है। 18 रन बनाए, और जहां पर 2 ओवर 1 गेंद हो चुका है। चलिए ज्यादा वक्त मत लीजिए, अगर ऐसा वक्त गया तो फिर आगे की सेमीफाइनल फाइनल आपको 4 ओवर दिखेगा। हेलो हिताशी देखिए बात करेंगे, और हवा में की नहीं यहाँ से हेलो पर हेलो 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 फील्डर को बीट करते हुए यहां से, और 4 रन आता हुआ।
करीबी निश्चित रूप से, क्योंकि इतनी अच्छी शानदार शानदार आयोजन नियोजन। और ये चलिए भाई यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेला गया। लेन की बात करेंगे ना, यहाँ पर संदीप पाटिल हमेशा देखिए लगातार मैं कहूँगा वही लेन करते आ रहे हैं, फुल लेन यॉर्कर डाल रहे हैं, यहाँ पर हवा में खेलने का ज़्यादा मौका नहीं दे रहे हैं। पुरानी गेंद से देखिए आपको थोड़ा आसान रहता है, जहाँ मर्जी वहाँ लेन अब इस्तेमाल कर सकते हो, लेकिन नई गेंद से इतना आसान नहीं रहता है। लेकिन देखते हैं लगातार क्या वही गेंद रहेगी या नहीं। इस बार देखिए बदलाव किया लेन में, थोड़ा सा यहाँ पर शॉर्ट ऑफ गुडनेस रखा, जहां पर एकदम से बाहर की तरफ गेंद टप्पा खाने के बाद निकले। क्या बढ़िया वेरिएशन दिखा रहे हैं संदीप पाटिल। देखिए यही तो बात की थी भाई, तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए, उसकी वार से उसका अंदाजा लीजिए। पुराने हथियार, भला ये तलवार पुराना है लेकिन चमक एकदम से। और एक देखिए यहां से शायद इस बार देखिए लाइन से भटक गई। तो चलिए 8887 फोर व्हीलर देखिए 8887 जिस मालक का गाड़ी है MS00 पर निश्चित रूप से थोड़ा दूसरी गाड़ी देखिए वहां से, जहां पर हाँ निश्चित रूप से नावल, लेकिन निश्चित रूप से खिलाड़ी का जरा जाइए, परमिशन रहेगा आपका, कोई खिलाड़ी जा सकते हो, वो गाड़ी थोड़ा सा पार्किंग में लीजिए। चलिए यहाँ पर देखिए बात करेंगे हाईवे के सामने ये मैदान, थोड़ा सा पार्किंग के लिए बात करेंगे, दिक्कत आती है, नहीं तो बाकी देखिए कहा जाए तो हर चीज देखिए सुविधा देखिए बहुत सारा देखिए अभी भी पार्किंग का इस्तेमाल किया गया है। कहीं गाड़ियां देखिए मैदान के चारों तरफ दिखाई दे रहे हैं। हाँ धाव संख्या 27 रनों तक पहुंचे हैं, लेकिन अब मुझे लग रहा है कि यहाँ पर बल्लेबाज को घेर बदलने की जरूरत आ गई है। लेकिन संदीप पाटिल देखिए सेकंड स्पेल डालते हुए 15 रन खर्च किए हैं अभी तक 11 गेंद में, और मौका दे दिए यहाँ पर मिड ऑफ के फील्डर, यहाँ पर कैच तक, यहाँ पर कैच भी छूटा लेकिन दिल भी टूटा, और संदीप पाटिल फिर से रूठा भाई। अगर कैच लेते तो 2 रन भी बच सकता था, यहां से कैच के साथ 2 रन भी जाता हुआ। इसलिए तो कहते हैं ना भाई, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। गेंदबाज यूं ही नहीं बदनाम होते हैं, जब खराबी फील्डिंग में हो। 3 ओवर का खेल कंप्लीट है, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 29 रन है। और मैदान पर देखिए पानी की मांग की गई है, लेकिन हम चलेंगे डीजे के पास। डीजे थाने रायगढ़ से महाराष्ट्र में कई लेसी निश्चित रूप से फैन फॉलोअर्स बड़ी तेजी से राजकुमार भाई। योगेश मडवी सर आप भूले नहीं होंगे, शायद राजवीर चषक उसाटने में भाई ने आते ही जहां पर कमेंट्री को 2000 दिए थे भाई। 2013-14 की बात करेंगे। चलिए यहाँ से 12 खिलाड़ी क्या अंपायर को यहाँ से कॉल करके गए थे, बात करेंगे।
यहाँ पर ऑब्जेक्शन देखिए नावाली टीम का, यहाँ पर अंपायर और आयोजक कमेटी, अंपायर मयूर है, देखिए वो आयोजक भी हैं। हेलो। आयोजक पहुंचे वहां पर, अंपायर से बात करेंगे निश्चित रूप से। हर बात मुझे लगता है माइक्रोफोन पर चर्चा करना बेहतर नहीं है। जितेश जी देखिए पहुंचे वहां पर, वो चर्चा करेंगे वही बात की, क्योंकि 7 दिन ये टूर्नामेंट खेला जा रहे हैं। हेलो। योगेश मडवी सर, आपने इस टूर्नामेंट में पहले भी जुड़े हो, आज फाइनल डे भी जुड़े हो और आने वाले वक्त में भी जुड़ोगे, क्योंकि टीम की समस्या लीजिए। नहीं, अच्छी बात है, थोड़ा जाकर पहुंचे, अंपायर से क्लियर बात करके आए। चलिए, शायद 12 खिलाड़ी सुरक्षित हैं। बहुत सारी चीजों को फॉलो करना पड़ता है, इसलिए फॉलोइंग बढ़ाना इतना आसान नहीं रहता है। चाहे इंस्टाग्राम लीजिए। तो चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए 29 रन तक पहुंचा है। और नेक्स्ट मैच देखिए, श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचे कर्णधार सिद्धिविनायक भिंगारी संघाचे कर्णधार उपस्थित राहा। इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल। आज टूर्नामेंटचा अंतिम दिवस, फाइनलचा दिवस, सुपर 6 का पहला मैच। तो चलिए टोटल देखिए बात करेंगे योगेश सर। यहाँ पर स्थिति देखिए दोनों टीम के लिए गंभीर है, क्योंकि 31 तक पहुंचे हैं, तेजी से भागकर 2 रन कंप्लीट किए, लेकिन कहीं समय से यहाँ पर देखिए बड़ा हिट देखने को नहीं मिला है। पिछला 5 गेंद से ना चौका ना छक्का। कहती ना इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, ये बैटर बाउंड्री कब लगाएंगे भाई? क्या इनिंग कंप्लीट होने के बाद कुछ नहीं रहेगा? तलाश कर रहे हैं लेकिन ढूंढ नहीं पा रहे हैं भाई। अक्रॉस द लाइन खेलने जा रहे हैं। देखिए इसलिए तो कहा जाता है कि जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, जिंदगी में एक अच्छा क्रिकेटर बनना है ना, तो देर रात तक चार्टिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। यहां से शॉट सिलेक्शन की बात करेंगे ना, हाँ ये देखिए भाई, सीधे बल्ले से खेले, हल्की हाथों से स्ट्रेट ड्राइव करना चाहते थे, लेकिन उतना रूम नहीं था। और बहुत कुछ मायना रखता है योगेश मडवी सर आपका शॉट सिलेक्शन। अब लगातार देखिए ऑन साइड अक्रॉस द लाइन खेलने चाहो तो दिक्कत रहता है। बहुत बढ़िया, देखिए यहां से पहला रन और देखते देखते यहां से दूसरा रन भी कंप्लीट करते हुए स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 34 तक पहुंचते हुए। आज देखिए बहुत बढ़िया मैच सुबह से हम देखते आ रहे हैं, कई टक्कर का मुकाबला देखने को मिला है, और जिसमें से देखिए सुपर 6 का ये पहला मैच, इसके बाद सेकंड मुकाबला के भी इंतजार है। अरे चलिए हवा में कीने फील्डर्स को क्या बीट करके जाएगा। कैच तो यहां पर नहीं ले सके, लेकिन 5 रन बचाए, कैच हो सकता था। फील्डर की बात करेंगे यहां से रोशन पाटिल, देखिए उंगली पे चोट है, लेकिन उसके बावजूद भी देखिए टीम की काम करने के लिए उतर चुके हैं मैदान में। क्या बढ़िया देखिए यहां से सोच, एक मेहनती खिलाड़ी। और ये चले रिवर्स के लिए भाई, गली के रीजन पर, गली एकदम से, गली से गेंद निकल गया ना, फिर चौका बचाना मुश्किल हो जाता है। योगेश सर कहते हैं ना, गली में दिल चुराना और गली में रन बचाना कभी भी आसान नहीं रहता है, क्योंकि थर्ड मैन एकदम से खुला रहता है। गली में रन चुराना और गली में दिल चुराना बहुत कठिन रहता है, लेकिन एक बार गली खुला निकल गया, फिर थर्ड मैन खुला रहता है। चौके के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा है 39। 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। फिर भी मैं यहां तारीफ करना चाहूंगा, यहां से
बहुत बढ़िया देखिए सिद्धि करोले कहा जाए तो हमारे योगेंद्र दादा हनुमान पाटिल साहब और उनके साथ संदेश दादा पाटिल आए होंगे तो गुजारिश करना चाहूंगा आइए मंच पर तशरीफ रखिए। स्कोर देखिए 39 39 रन तक देखिए पहुंचे हैं 39। योगेश मणिवीर सर भी देखिए बात करेंगे। करोली टीम जब जब खेलती है इनका जिक्र किया जाता है। बहुत बढ़िया देखिए स्क्वायर कट खेलना चाहते थे लेकिन क्या बल्ले का हल्का हिस्सा लेकर गए। यहाँ पर एक रन आता हुआ रन किसी भी आई टीम के लिए देखिए रन मायना रखता है लेकिन थोड़ी सी नाखुश देखिए यहाँ से डगआउट नावाली का खेमा देखिए बढ़िया मुकाबला हुआ था। दिन का जो आज का सुपर पारा का पहला मैच हुआ था गौतमी वाउंजे के साथ है। नहीं अभी देखिए टॉस के लिए नहीं बुलाया जाएगा। 3-4 कॉल हो चुका है अभी नहीं। सुपर 6 का मैच है टीम आ जाएंगे नहीं आएंगे समय पे देखिए यहां से। और इस बार देखिए क्या ये मिस टाइमिंग है या यहां पर बाउंड्री को क्लियर करेगा भाई। क्लियर करता हुआ भाई बता रहे हैं यहां पर बैटर शिवम कि 13 का फुल 17 का माला झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठोक डीजे वाला। काना सालों के सर देखिए नावा लिखा जाए तो क्या आवाज बुलंद है। स्वागत है दादा आपका भी। चलिए यहाँ पर छक्की दागने की शिवम और उसके बाद देखिए स्क्वायर कट खेलना चाहते थे बाहर ही यहाँ पर हिस्सा लेकर गया। 1 रन लेंगे और स्ट्राइक के लिए देखिए यहाँ पर नॉन स्ट्राइक में रह जाएंगे। और स्ट्राइक पर जो देखिए बैटर है यहाँ पर बादल बता रहे हैं भाई माझ्यावर भरोसा नहीं का मुझ पे भरोसा नहीं क्या भाई। अभी तक देखिए कोई सफलता हाथ नहीं लगी है। आज देखिए यहां पर बात करेंगे अगले इनिंग सेकेंड इनिंग में प्रेसिडेंट हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के संदीप पाटिल सर जुड़ जाएंगे और दूसरी तरफ देखिए वाइस प्रेसिडेंट पनवेल समालोचक एसोसिएशन के योगेश मणिवीर सर। आपस में गुप्ते गुप्त चर्चा निश्चित रूप से चलता है। बहुत सारी टूर्नामेंट को देखिए कवर करते हुए जहां से योगेश मणिवीर सर लीजिए हमारे अध्यक्ष संदीप पाटिल सर लीजिए निश्चित रूप से आसान नहीं रहता है। जितने तेजी से टेनिस क्रिकेट चल रहे हैं चाहे खारगर मलंगश थाने रायगढ़ से बादल के लिए देखिए यहां से दिक्कत बनता हुआ भाई। डॉट गेंद कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए जहां जरूरत है रनों की भाई। और आज सुयक लीजिए संदीप लीजिए और नयन लीजिए हर किन बाचों ने देखिए काम किए। राहुल पवार देखिए क्रिकेट में हमेशा देखिए पावर रखना बना रखना आसान नहीं रहता है इसलिए भावेश पवार भी नीचे बल्लेबाजी में उतरते हैं और राहुल पवार देखिए वही काम कर रहे हैं। आखिरी में अगर कुछ पावर जोड़ने की कोशिश करेंगे लेकिन शायद उनके पास गेंद बचेगा या इनिंग बचेगा ये मुश्किल बात है क्योंकि अभी गेंद बचाए देखिए केवल अंतिम क्या गेंदबाजी की है भाई। कोई सफलता हाथ नहीं लगी लेकिन नियंत्रण और आखिरी गेंद में देखिए यहां से ताक दिए बड़ा हिट देखिए यहां पर बादल ने आखिर में बताया भाई कि भलाई यहां पर थोड़ा देर से आया हिट लेकिन दुरुस्त आने के साथ अर्धशतक के ऊपर टीम पहुंचता हुआ 53 रन और जीत के लिए देखिए यहां से 54 रनों की जरूरत है। चलिए इस मैच में देखिए सेकेंड इनिंग में यहां से छूट जाएंगे। फिर से एक बार देखिए हर साल देखिए इस टूर्नामेंट को एक कमेंटेटर के साथ साथ एक आयोजकों के साथ कंधों को कंधों मिलाकर चाहे कितनी भी परेशानी तकलीफ हो हर चीजों को निपटा कर समय पर रायगढ़ समालोचक एसोसिएशन के प्रेसिडेंट देखिए यहाँ पर संदेश जी का मैं जिक्र किया था निश्चित रूप से आज टीम के साथ एकदम जुड़े हैं चाहे बाहर लीजिए चाहे अंदर लीजिए। और अध्यक्ष संदीप पाटिल सर से गुजारिश करना चाहूंगा आएंगे कमेंट्री बॉक्स पर सेकेंड इनिंग्स के लिए। आज बहुत सारे इनके ऊपर जिम्मेदारी होगी मैच के साथ साथ आगे की देखिए सम्मान और प्राइज सेरेमनी और जहां पर 48 की टीम 6 प्राइज
तो जुड़ जाएंगे कमेंट बॉक्स पर। तो चलिए उसके पहले शायद मुझे लगता है ये तीसरा या चौथा कॉल होगा और ये अंतिम कॉल भी रहेगा। सिद्धिविनायक भिंगारी टीम के कप्तान, श्याम स्पोर्ट रोडपल्ली टीम के कप्तान। जो कप्तान यहाँ से देर से आएगा सीधा 1 ओवर की पेनल्टी, क्योंकि सामने वाला टीम 5 ओवर खेलेगा और जो कप्तान देर से आएगा उसे 4 ओवर खेलना होगा। आज सुबह ये नियम बताया गया है और कंपलसरी चेसिंग आज के दिन इस टूर्नामेंट में नियम बनाए। हेलो हेलो, धन्यवाद बाबूशाह, धन्यवाद योगेश। तर बोलूया आपण मॅच कडे। सामना सुरू आहे तो सिद्धी करवले आणि नावाली या दोन संघांमधली लढत आहे। तर आजचा मेगा फायनलचा दिवस आहे। मेगा फायनल मध्ये सुपर 6 हे सामने आपण पाहतोय। विजेता संघ सुपर 3 ला क्वालिफाय करेल। तत्पूर्वी या स्पर्धेसाठी आम्हाला जे अप्रतिम लाख मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व दानशूर व्यक्तींचं आम्ही आभार व्यक्त करतोय मनाच्या अंतःकरणातून। मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे ती आम्हाला पुरस्कृत करणार आहे। सन्माननीय एकनाथ शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून ती बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर दुसरी बाईक आहे ती आम्हाला पुरस्कृत केली आहे माजी नगरसेवक रविकांतजी नावाली विरुद्ध आपण सिद्धी करवले असा सामना पाहतोय। नावाली म्हटलं तर नक्कीच एक नाव आवर्जून त्या नावाचा उल्लेख नेहमीच केला जातोय कमेंट्री बॉक्स मधून। ते आमचे एक अप्रतिम समालोचक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर नवनाथ सालुंके आमचे भाचे इथे आले असतील तर नवनाथ या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। सध्या 40+ मध्ये चांगला खेळ त्यांचा राहिलाय। तर त्याचबरोबर आमचे काना सालुंके देखील इथे आलेत। तर नावालीचे चांगले कॉमेंटेटर आहेत, तर काना सालुंके तुमचं देखील स्वागत आहे। आमचे दिलीप दादा पाटील असतील इथे आले असतील नावालीचे तर या आपला देखील स्वागत आहे। 40+ आमचे प्रकाश असतील, हे सर्व मंडळी। तर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती। सिद्धी करवला म्हटलं तर योगेश मडवी यांच्या गावातील संघ आहे। इथे संदेश देखील खेळताना आपल्याला दिसतो। संदेश स्वागत आहे, संदेश पाटील। तर सुरुवात चांगली आहे, दोन्ही फलंदाज चांगला प्रयत्न करतात। एका बाजूला आपण पाहतोय नयन पाटील, सचिन गायकर आणि रोशन पाटील ही जोडी आहे मैदानामध्ये। दरम्यान विकेटच्या पाठी चेंडू जातोय, फ्लाय होतोय, तोपर्यंत 1 धाव घेण्याची अवधी आहे। एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 17 वरती। 17 धावा धावफलकावरती। यस, मस्त आमची ही सर्व मॅनेजमेंट कमिटी आणि खऱ्या अर्थाने हे सर्व आधारस्तंभ आहेत आमचे कुटारीचे जे व्यासपीठावरती सध्या आहेत। कुटारी म्हटलं तर आपले मच्छिंद्र पाटील नेहमीच म्हणतात की पैशाचा धूर या गावातून नेहमीच निघत असतो, कारण दिल बडा, पैसा तो सबके पास है लेकिन इनका दिल काफी बडा है। तर असे हे व्यक्तिमत्व सर्व आज व्यासपीठावरती आहेत। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे। अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू ठेवला होता। तत्पूर्वी मात्र धाव घेण्याची अवधी होती। 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत। 2 धावेने मात्र धाव संख्या वेगाने वाढतीये। 19 वरती जाऊन पोहोचतोय तो धाव फलक। इथे मात्र आता गरज आहे ती तब्बल 22 चेंडू आणि 35 धावांची। 22 बॉल्स 38 रन्स टू विन। इथे मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच दिशेने मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो। तत्पूर्वी 1 धाव आहे। एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती। चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। चांगला प्रयत्न, अप्रतिम। बघू शकता इथे समोर 2 बाईक आहेत, 3 सायकल आहेत, त्याचबरोबर अनेक पारितोषिक आहेत। मानव शोरूम इथे आपल्याला पाहायला मिळतोय। ट्रॉफी असतील किंवा ह्या बाईक सायकल असतील अतिशय चांगल्या पद्धतीने सजवले गेलेत। म्हणजे नेहमी चांगला प्रयत्न। 6 दिवसाची स्पर्धा आहे। तब्बल या स्पर्धेमध्ये संघ खेळले गेले ते 48 संघ खेळले गेलेत
आणि 48 संघांमधून हे संघ पुढे आलेत. पहिला सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ आहे तो या संघामधून पुढे जाणार आहे. ते आपल्याला पाहायला मिळेल की कोणता संघ पुढे जाईल. एका बाजूला नावाले तर दुसऱ्या बाजूला सिद्धी करवले. गोलंदाज राहुल पवार आहे. इथे मात्र गॅप चांगली आहे. चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. पवार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यस, अप्रतिम होता. कव्हर ड्राईव्ह करायचा होता निश्चितच. इथे मात्र चेंडू डॉट येतोय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 24 धावा. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति ओव्हर आता 10ची सरासरी पाहायला मिळते. 18 चेंडू 30 धावा. याचबरोबर काही क्षणामध्ये या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होणार आहे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालराम पाटील साहेबांचं इथे आगमन होणार आहे. त्याचबरोबर सन्माननीय माजी नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय जय म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. सर्वांचं आणि त्याचबरोबर नारायण शेठ यांचं इथे आगमन होणार आहे. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच काही क्षणामध्ये त्यांची उपस्थिती. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आमचे शिवसेना महानगर प्रमुख एकनाथ शेठ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. ऋतिका डाब्याचे मालक सन्माननीय कुशेंद्र शेठ म्हात्रे, आमचे मुरली शेठ म्हात्रे, शिवसेनेचे दमदार नेतृत्व आमचे गणेश शेठ म्हात्रे आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 3 चौकार 3 विकेटसाठी पारितोषिक 1000 रुपयाचा प्रत्येक खेळाडूसाठी आमचे संतोष शेठ म्हात्रे, त्याचबरोबर अजून मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. एक जल्लोष नेहमीच खुटाने म्हटलं तर नेहमीच स्पर्धा जेव्हा जेव्हा असते त्या वेळेला मात्र त्या स्पर्धा अतिशय रोमांचकारी असतात. इथे मात्र चेंडू हवेमध्ये होता काही काल, परंतु मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. इथे आलाय चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 वरती. आणि याचबरोबर आमचे रुंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नंदकुमार शेठ म्हात्रे यांचा इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र आले विकेट आणि पाहूया आपण काय घडलंय मैदानामध्ये हे पाहणं गरजेचं आहे की कॅच आहे. यस, भीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटर रिव्ह्यू आहे का मयूर? हा यस, बॅटर रिव्ह्यू आहे. तिकडनं पंचांचा इशारा आलाय तर आपण चेक करू आता. सॉफ्ट सिग्नल देखील आपल्याला कळवायचा आहे. आऊट आहे. सॉफ्ट सिग्नल मात्र तिकडे आऊट आहे. तो चेक केला जाईल. नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे. तर इथे मात्र फलंदाज होईल बाद. आणि हॅलो
हॅलो, अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र धाव संख्या पाहायला मिळते ती येणारे 14 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. 14-26 समीकरण आहे. म्हणजे आता गोलंदाज देखील भेदकता इथे दाखवताना दिसत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय विराज पाटील. विराजचा हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगला झेल मात्र तिथे टिपला गेलाय. ही तिसरी झेल मात्र त्याच्या माध्यमातून पकडण्यात आली आहे आणि ही आली विकेट. आता मात्र समीकरण थोडासा बदलत चाललाय. थोडासा प्रेशर मध्ये खेळताना दिसतोय तो सिद्धी करवले संघ. 13 चेंडू आणि 26 धावांची आता गरज आहे. याचबरोबर तर आपण ज्यांची इथे आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं इथे मात्र आगमन होतंय आणि खरोखरच्या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभती आहे ते कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बालराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस देवेंद्र मढवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आदरणीय बालराम पाटील साहेबांचं आज इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या खुटारी ग्रामस्थांच्या वतीने चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी यांच्या वतीने बालराम पाटील साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर आमचे देवेंद्र मडवी हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आता मात्र सामना चुरशीचा रंगतोय मैदानामध्ये. आता येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 25 धावांची. तिसरा षटक मात्र विराज पाटीलचा आपण पाहिला ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या होत्या शुभम गोंधलीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र राहुल पवारचा वापर पाहायला मिळाला. राहुल पवारने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. एक कोणती सफलता नव्हती परंतु त्यानंतर विराज पाटील वरती दाखवलेला भरोसा विराजने मात्र इथे सार्थ ठरवलाय. कारण या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या फक्त 5 धावा आणि 2 फलंदाज त्याने बाद केलेत. म्हणजे अतिशय अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे ती विराज पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. कारण समीकरण होता 30 चेंडू आणि तब्बल 55 धावांची गरज असताना 54 धावांची गरज असताना इथे मात्र आता 12-25 समीकरण. तर पाहू शकता आपण ही फटाक्याच्या आतषबाजी आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे कोकण शिक्षक मतदारसंघाचे झुंजार नेतृत्व आमदार बालराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस आदरणीय देवेंद्र मडवी धरणा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे विगरचे सन्माननीय पालू फडके यांचं देखील इथे आगमन होतंय. तर आता मात्र सिंगल आणि एक. आता मात्र 11 चेंडू आणि 24 धाबांची गरज आहे. याचबरोबर चौकार आलाय. एक सिंगल आली आहे. कारण सिंगलने मात्र काही होणार नाहीये कारण इथे मात्र समीकरण असते बदलत चालताना दिसतोय. कारण आता मात्र उर्वरित 10 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची.
10-23 समीकरण सामना सुरू आहे. नाबाली वर्सेस एका बाजूला सिद्धी करवले, दोन संघांमधली लढत आहे. 30 चेंडू 54 धावांची गरज असताना 10-23 समीकरण आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल होईल की काय, परंतु इथे मात्र टिपला गेलाय झेल. जजमेंट नुसार राहुलने मात्र हा घेतलाय झेल आणि इथे मात्र फलंदाज पाहतोय पांड्या मडवीचा संपलाय खेळ. आता 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जबरदस्त संगीत आपण पाहायला येणार आहे. 22 जानेवारीला मात्र प्रभू श्री राम नक्कीच आगमन नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे मात्र आता 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय तो नावाली संघाने. इथे मात्र दमखम दाखवावा लागेल, कारण ती विकेट मात्र फार निर्णायक ठरली फलंदाज सचिन गायकरची. हा ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पोर्ट वरून मात्र टेकअप होतोय. इथे मात्र आलाय निर्धाव चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 23 धावांची. शिवम गोंधलीचा वापर इथे केला गेलाय आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली आहे. शुभम गोंधलीचा विचार केला तर पहिला षटक 16 आल्या होत्या, त्यानंतर मात्र हा 4था षटक त्याच्यावरती टाकलेला भरोसा सार्थ ठरवतो शिवम गोंधली. इथे मात्र हा चेंडू मात्र कव्हरचा अप्रतिम प्रयत्न, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, सनी आलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे, 33 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर. आता मात्र येणारा 7 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावांची. म्हणजे या षटकातील हा शेवटचा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती नंबर काय असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडासा बाउन्स, लेकिन इथे मात्र रिचत पंच इशारा करतात की वाईड आहे. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 34 वरती. आता मात्र 7 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावांची. 7 चेंडू 20 धावा. आमचे नंदकुमार षटमात्रे देखील या सामन्याचा आनंद घेतात. यस, वाईड आहे. वाईड साठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. सात चेंडू आणि 20 धावा. समीकरण बदललं. इथे मात्र फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सागर पाटील. शिवमचा हा चेंडू पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी या सामन्याचा मात्र आनंद घेतात. या मॅनेजमेंट कमिटी, चैतन्येश्वर खुटारी या संघाचं आमंत्रण स्वीकारून ही सर्व मंडळी व्यासपीठावरती आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती विराज आलाय. झेल टिपला गेलाय. इथे मात्र अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती नावाली संघाने. चांगला प्रयत्न राहिला. 54 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. त्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजाने भेदकता इथे दाखवली आहे. ज्या शिवमवरती पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्या शिवमवरती 4थ्या षटकामध्ये टाकलेला भरोसा त्याने मात्र तो सार्थ ठरवलाय, कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या त्या शिवमने आणि 2 फलंदाज बाद केलेत. तर आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय. 2 मिनिटं सामना थांबवा. हॅलो. तर आमच्या विनंतीला मान देऊन आज या स्पर्धेसाठी आज उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व, आदरणीय बालाराम पाटील साहेबांचे इथे यथोचित सन्मान केला जातोय. या व्यासपीठावरती सन्मान एकनाथ षटमात्रे, गणेश षटमात्रे, मुरली षटमात्रे, त्याचबरोबर गोविंद षटमात्रे, कुशिंदर षटमात्रे, आमचे नंदकुमार षटमात्रे, बालराम मडवी, त्याचबरोबर देवेंद्र मडवी, संतोष म्हात्रे, प्रकाश षटमात्रे,
कुशिंद्र बुवा ही सर्व मंडळी मात्र या नक्की सत्कार सोहळ्यामध्ये आपण पाहतोय। त्याचबरोबर दिवेंद्र मडबी शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। मी कुशिंद्र बुवा म्हात्रे ऋतिका हॉटेलचे मालक यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे करायचा आहे। नक्कीच उपस्थित साहेब राहिलात तुम्ही, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो। या स्पर्धेच्या माध्यमातून खुटारी म्हटलं तर एक नामांकित स्पर्धा नेहमीच असते आणि या स्पर्धा म्हटली तर या ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान असतं। तर मी थोडीशी 2 मिनिटं साहेबांना विनंती करेन की 2 मिनिटं आपण नक्कीच आपण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतोय, परंतु 2 मिनिटं आम्हाला मार्गदर्शन। ओके, थँक्यू सर। तर साहेब देखील इथून रजा घेतात, धन्यवाद। आम्ही आभार व्यक्त करतोय की वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात। आयोजक कमिटीच्या वतीने चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटार यांच्या वतीने मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद, थँक्यू। हॅलो चेक, हॅलो हॅलो हॅलो, हा 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 षटक होऊ द्या। हा हॅलो बोला। आता इथे मात्र 6 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल होती 20 धावांची, पण इथे आली आहे ती सिंगल 1 धाव। आता उर्वरित 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। 5 चेंडू 19 धावा हे पाहू शकता आपण स्क्रीनवरती सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे। आणि याचबरोबर आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे माजी नगरसेवक सन्माननीय गणेश कडू साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। साहेब धन्यवाद, या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। आत्ताच आपण उपस्थिती पाहिली सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बालराम पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहिली। आता नक्कीच पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय गणेश कडू साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। तर साहेब तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती। येणारे आता चेंडू आहे ते 5 आणि गरज आहे ते 18 धावांची। 5 चेंडू 18 धावा, सामना चुरशीचा होतोय। शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आता मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती क्षेत्ररक्षकाला, इथे मात्र फलंदाज होईल बाद। आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। 4-18चा समीकरण आहे, सामना रंगत स्थितीमध्ये। हा याचबरोबर आमचे सन्माननीय माजी नगरसेवक आता ज्यांचं इथे आगमन झालं येथे गणेश कडू साहेबांचा सन्मान होतोय या व्यासपीठावरती। एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण पाहतोय, पाहू शकता आपण स्क्रीनवरती। गणेश शेठ कडू साहेब धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात। कडू साहेब थँक्यू, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। कारण खूप शेड्यूल बिझी असून देखील आमच्या विनंतीला मान देऊन आज हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झाली आहे, सर्वांचं आभार। याचबरोबर चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश सालुंके, इथे अजून एक विकेट आली आहे। आता मात्र येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ते 18 धावांची। 3-18चा समीकरण आहे, चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये होता। असं वाटलं होतं की या 54 धावा सहजता करोले संघ पूर्ण करेल की काय, परंतु त्यानंतर मात्र नावाले संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने आत्मविश्वास अविस्मरणीय गोलंदाजी पूर्णपणे या मॅच मध्ये केली आहे आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय ते सिद्धी करवले संघाला। नाबाली म्हटलं तर नक्कीच आताच काही दिवसापूर्वी एक मोठी स्पर्धा 40+ आताच रेग्युलरची स्पर्धा आम्ही पाहिली, नवनाथ सालुंके असतील त्याचबरोबर दिलीप पाटील त्यांची सर्व मॅनेजमेंट कमिटी, अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती 2 दिवसाची। तर नक्कीच ते सर्व कमिटीचा आम्ही आभार व्यक्त करतोय, ते आले असतील तर या आपलं स्वागत आहे। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय षटकार, अजूनही अस्तित्व तसंच पाहायला मिळते। सामना पाहायला गेलं तर अजूनही 2 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 12 धावांची। फलंदाज ज्याने ठोकला संदीप पाटीलने ठोकला हा षटकार,
म्हणजे निश्चित अशा अपेक्षा अजूनही कायम आहेत त्या सिद्धी करवले संघाच्या. येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 12 धावांची. 2-12चा समीकरण आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. ते मात्र पाहायला गेलं तर चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीड अप करा. गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिला जातोय कारण सामना तसाच असतो नेहमीच. शुभरचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत मात्र काही भाकीत केलं जात नसतं क्रिकेटमध्ये. काय घडेल काय नाही घडणार हे नक्कीच जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत मात्र सांगता येत नाही. इथे मात्र शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज. आपण पाहतो प्रथमेश सालुंग केला. आता मात्र येणारे 2 चेंडू आहेत. गरज आहे ती तब्बल 12 धावांची. 2-12चा समीकरण आहे. दोन चेंडू आणि 12 धावा. चांगला सामना मैदानामध्ये इथे रंगतोय. तर स्पीडअप करा. यानंतरची लढत रोडपाली विरोधात भिंगार या 2 संघांमध्ये असेल. चांगला सामना नक्कीच रंगेल. भिंगारी म्हटलं तर नक्कीच रघुदादा परदेशी इथे आलेत. रघुदादा स्वागत आहे आपलं देखील. कुठान नाईक यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ पाहतोय. अजून एक मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय षटकार. 3 चेंडू 18 धावांची गरज असताना 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आलेत. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. धाबे दणाणलेत ते मात्र नावाले संघाचे. अविस्मरणीय खेळ. कारण 8व्या क्रमांकावरती 9व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज इथे मात्र आपला रौद्र रूप दाखवतोय तो संदीप पाटील. काय मॅच रंगली आहे. 3 चेंडू 18 धावा. त्यामध्ये आले 2 चेंडू मध्ये 2 षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. प्रथमेश सालुंकेवरती टाकलेला भरोसा प्रथमेश सार्थ ठरवेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 11च्या 11 खेळाडू टेन्शन मध्ये आहेत आणि 10चे 10 खेळाडू मैदानामधून प्रथमेशला काहीतरी कान मंत्र देत आहेत. हे काय करतोस याचंच नाव क्रिकेट आहे. तर आता मात्र शेवटचा चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. फलंदाज मात्र संदीपवरती काही टेन्शनच नाहीये असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. तीन चेंडू आणि 18 धावांची गरज असताना मात्र 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकले गेलेत. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सुटकेचा निश्वास सोडेल का कोणता संघ पाहूया आपण. इथे मात्र 1 चेंडू 6 धावा आणि हाफ ट्रॅकर होता. निश्चित चेंडू मात्र डॉट आलाय. असं वाटलं होतं या चेंडूवरती मोठी मोहर येईल कारण चेंडू होता परंतु इथे अति घाई पाहायला मिळाली संदीपची आणि मात्र हा चेंडू डॉट गेलाय. वेट करायला हवं होतं परंतु तसं घडलं नाहीये. परंतु संदीपने मात्र धाबे दानानून सोडले ते नावाले संघाच्या. 6 धावेने हा सामना मात्र गमवावा लागला तो सिद्धी करवले संघाला.